व्हॉइस ऑफ सुधागड अर्थातच निलेश नाईक सरांचा एक गोड आवाज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. एम के फायटर्स टीमचा कॅप्टन विनंती असेल टॉस साठी लगेच यायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एम के फायटर्स आणि हॉटेल श्री गणेश. बघा विनंती आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एस जी टॉस विन कोण आहे? हॅलो टॉस विन एम के फाइटर्स. ऑनलाइन रही मैच एफ स्पोर्ट्स पर किशोर दादा ठोमरे देख रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है पूरे एस डी स्पोर्ट्स के द्वारा. बड़ा कमाल के मैच रहा. 5 गेंदे 5 छक्के, गेंदबाजों के ऐसे छक्के छुड़ाए हैं. बैटिंग को पानी की जरूरत है मैदान पर. ऑफिशियल सब मैदान पर जाएंगे. 2 मिनट का डीजे ब्रेक लेते हैं. यू गए और यू आए. रुपा ज्यांच्यावर झालेले आहे आणि त्याचमुळे जवळपास $21,000 जो चष्मा आहे, ज्याला आपण दुबईचा दिनार मध्ये 21,000 दिनारचा तो गॉगल आहे. आणि त्यांच्या जोडीलाच आमचे अमोलजी गुप्ता आहेत, फार्मासिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आमची नाडापट्टा गँगचे अध्यक्ष आमचे धनेश दादा. त्यांच्या मागे कोण बसलं इथून मला दिसत नाही आहे. संपूर्ण आपली टीम आहे. माननीय पोलीस आमचे मंगेशजी कोंजे. चला मित्रांनो, परत एकदा आपण क्रिकेटकडे वळूया. सिद्धेश दंत आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या अथक मेहनतीने असं म्हणतात ना, इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा विलू गेला गगनावरी. आणि त्याच पद्धतीने अतिशय सुंदर अशी देखणी स्पर्धा या 11व्या पर्वामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. जवळपास ₹95,000 रोख पारितोषिक आणि त्याच पद्धतीने सगळ्यांना मोहात आणि प्रेमात पाडणारे चषक आपण पाहतोय. इथे मात्र आपण बघतोय जावेदभाई पठाण यांचं सुद्धा आगमन. आणि जावेदभाई पठाण म्हटले की प्रेक्षकांना आणि खेळाडूंना प्रचंड बक्षिसांची रेलचेल उडवणारा हा दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे जावेदभाई. अगदी लिंबू सरबतचा आस्वाद घेताना आपल्याला कॅमेरेमध्ये त्यांना टिपलेत आमचे कॅमेरामन, ते म्हणजे अजिंक्य आणि यश यांनी. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क त्यांचा आम्हाला बघायला मिळते. ऑनलाईनवर संपूर्ण ऑपरेटर करत असताना ज्यांच्या नावामध्येच देव आहे असे देवेन सर. आणि जोडीला आपण बघतो ते म्हणजे डीजे राज, डीजे ऑपरेटर आमचे अजयजी पाटील. आणि संपूर्ण क्युरेटर्स टीम्स त्यांचंही परत एकदा धन्यवाद देऊया. एक जबरदस्त कोरिओग्राफर आदित्य झोरे याला सुद्धा आपण इन ॲक्शनमध्ये बघू शकतो.
हा संघ अगदी नवीन खेळाडूंचा संघ आहे. जोश नवा असा संघ. इथे मात्र रामा आलाय. सागर ठोंबरे हॉटेलच्या 30% मालकीमध्ये त्यांचा वाटा. असे रामा उद्या त्याचा तडाखा आपल्याला बघायला मिळेल. मात्र इथं मॅच मध्ये आपण वळूया. मागच्या सामन्यामध्ये ज्या दोन फलंदाजाने धुमाकूळ घातला होता, एका बाजूला प्रथमेश दंतची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली असं म्हणावं लागेल. प्रथमेश दंतची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली आणि त्यानंतर पंचांचे इशारा आलेला आहे, परंतु काय झालं, आमचे स्कोरर सुद्धा तयार झालेले आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर, ऑनलाईन स्कोर हे पण तयार आहेत. फक्त खेळाडू तयार झाले पाहिजे. इथे मात्र सचिन पवार. शुरू करूया आपण हिंदी कमेंट्रीला. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए एक युवा गेंदबाज उनके सामने, एक अच्छे अनुभव से, जिन्होंने 4-5 सालों में अपना नाम का सिक्का जमाया है और दूसरे मैच में जो लय में है सचिन पवार. पहली गेंद बल्ले के ऊपर चढ़ी है, लेकिन चढ़ी है ये मैदान के बाहर जाकर खड़ी है. पहली गेंद और पहला छक्का लॉन्ग ऑफ के ऊपर से. थैंक यू डीजे अनुराग मुसले. इनसे हम कहना चाहेंगे कि आयोजकों ने हमें इशारा कर दिया है बार बार कि आप टीम मीटिंग ना करें, हमारे पास वक्त बहुत कम है. पहली गेंद के ऊपर अपना करिश्मा दिखाते हुए, उसके बाद अपने ट्रेडमार्क शॉट की ओर बढ़ते हुए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को खींचकर सीधे तीर की तरह लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया है. वन बाउंस सीरीज गेंद सीमा पार आता हुआ ये पीपीएल चौका. शानदार बल्लेबाजी. 10 रन स्कोर बोर्ड पर आते हुए सिद्धेश और सचिन पवार की ये जोड़ी, दोनों ही दाहिने हाथ के बल्लेबाज मैदान पर उतरते हुए. इस बार स्लाइस किया था, बाहरी गेंद थी. केतन कड़ू जो कि फर्स्ट स्लिप में हमें नजर आते हुए, अभिजीत गड़गे जो कि विकेट कीपर हमें नजर आते हुए. एक पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड ऑन, एक मिड ऑफ. शॉर्ट स्क्वायर लेग पर आदित्य जोरे और शॉर्ट फाइन लेग. अनुराग हाथों को घुमाकर इस बार नटराजा स्टाइल गेंद को खेल दिया था. पहले ही टिप्पे पर उठाया था गेंद को. गेंद जाती हुई सीधी मिड विकेट के सीमा क्षेत्र में जाती हुई. यह आता हुआ दूसरा चौका. पर अपने अलग अंदाज में डांस करते हुए बाला हमें नजर आते हुए. हल्दी में क्या कमाल के नाचे थे. शानदार बल्लेबाजी. यहाँ पर एक छक्का, 2 शानदार चौके. मैदान के चारों ओर बल्ला घुमा रहे हैं. इस बार मिस टाइम स्ट्रोक, लेकिन नतीजा वही. गेंद जाती हुई सही. ये लगता हुआ सर्फ एक्सेल ब्रांडेड का तीसरा लगातार का चौका. तीसरा लगातार का चौका. एक चौका लॉन्ग ऑफ पर वी में, उसके बाद एक मिड विकेट पर, उसके बाद सीधे तीर में. सुयश से मुझे उम्मीदें हैं, ये खिलाड़ी आगे जाएगा, ऐसी बात नहीं है. थोड़ा सा मेहनत करनी होगी कृष्णा सातपुते, किरण पवार की तरह. इस बार सीधे वी में खेला है. गेंद जाती हुई सीधे, अरे बढ़िया फील्डिंग का प्रयास किया था. गेंद जाती हुई इस बार वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से. इस ओवर का दूसरा सिक्सर और इसी के साथ इस ओवर की समाप्ति. एक ओवर के खेल के बाद रनों की संख्या 24. इस ओवर के प्रायोजक थे एएसवी केबल एंड नेटवर्क.
कि जब आप शेर का शिकार करते हैं तब लोगों को पता चलता है कि जंगल में शिकारी आए। और पिछले मैच में यही शिकार किया था सिद्धेश दंत और उनकी टीम ने, एक शेर को हराया था पिंजरे में, और उसी की वजह से पिछली इस मैच में देखिए अपने अलग रंग में नजर आ रहे हैं। शादी के बाद जिस तरह से लोग नहीं डरते किसी से, वैसे ही ये नहीं डरने वाला गेम है। पिछले मैच में देखा तो आत्मविश्वास बढ़ा, इस मैच में 24 रन आए। और यही है कि जब आपको लत लग जाती है किसी चीज की, जब आप जीत के अधीन होते हैं, तभी आप असली रंग में नजर आते हैं। और सिद्धेश दंत वही नजर आते हुए गेंदबाजी मार्ग प्रथमेश, बराबर ना, प्रथमेश एक नई खोज भोई आली। ये टीम अंडर आर्म के लिए रायगढ़ डिस्ट्रिक्ट में मशहूर थी, उन दिनों गोपालिया था, बाबू महाडिक थे। और उसके बाद इस टीम ने करवट बदली है पूरी तरह से। हाँ, खरबूजे के देखकर खरबूजा रंग बदलता है, वैसे ही इन्होंने ओवर आर्म क्रिकेट में अपना जौहर आजमाया। धीमी गति की गेंद के साथ की है शुरुआत, केतन कड़ू के हाथों में गेंद जाती हुई, रन संख्या रुकती हुई, लेकिन घिस मेरे नंदन उसी की तरह। ओहो हो, सुमित ढेकले और पाली, कमाल का खेल रहा है अंकल नर्सरी के हमारे सुजल दिवा। एक आक्रामक उनका शॉट मुझे बहुत पसंद आया, शाहरुख की याद मुझे आती हुई। शाहरुख भी ऐसे ही खेलते थे उन दिनों में, 2016-17 के सीजन में। धीमी गति की गेंद, और सिद्धेश दंत को ये अब समझ में नहीं आ रही है। हाँ, शाहरुख हो थे ना वो। हाँ, आजकल के उन लड़कों को पता नहीं कि शाहरुख जब खेलते थे ना, शाहरुख बराबर ना, बड़ा मैं कह रहा हूँ, शाहरुख वो लंबे हट्टे कट्टे लेफ्टी बैटर थे। हाँ, अरे बाप रे कमाल, अरे उन वो अट्ठा ही मारते थे, कमाल का वो उन दिनों का खेल था। हाँ, बहुत बहुत बढ़िया खेलते थे। इस बार बहुत ही अच्छा ट्रेडमार्क शॉट, पीछे फील्डर लटे हुए हैं, गेंद नजबलिए की तरह घूमती हुई। बिग बॉस में जिस तरह से किसी को पता नहीं होता, वैसे ही इस गेंद का किसी को पता नहीं था। चिरंजीवी हमें नजर आते, वसंत जी। रन संख्या पहले ओवर में 24, 3 गेंदों में आए सिंगल, 25 पर आता हुआ टोटल। सचिन पवार 2 शानदार छक्के, 2-3 चौके के साथ कुल मिलाकर 24 पर खेलते हुए। रन संख्या पहले सत्र में होटल श्री गणेश की 25 रन, और इसी के साथ हमारे सागर मोरे खुश होते हुए। इस बार स्टैंड एंड डिस्पैच खड़े खड़े ही खोल दिया है अपने किस्मत का ताला, ये नहीं रुकने वाला। शानदार छक्का डीजे। सचिन पवार इस बार स्लोवर वन, जल्दी बापा, और गेंद को भेज दिया है बहुत ही बढ़िया अंदाज में, नफासत भरे अंदाज में, मिड विकेट के ऊपर से लगातार का दूसरा पीपीएल सिक्सर। एक जरूरी अनाउंसमेंट, अगर लगातार तीसरा छक्का आता है तो हमारे अनुराग कदम इनके ओर से सचिन पवार इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज, अनुराग कदम इनके माध्यम से। इन द थ्रॉट, ये लोअर फुल टॉस थी, गेंद कारपेट को गुदगुदी करती हुई लॉन्ग ऑन पर आती हुई, एक सिंगल आता हुआ, 3 गेंदों का सामना, 13 रन जुटाए। इस ओवर की समाप्ति, इस ओवर के प्रायोजक थे एफएच स्पोर्ट्स लाइव, और 2 ओवर के खेल के बाद रनों की संख्या जाकर पहुंचे 38 रन, 19 रन प्रति ओवर। डीजे।
में नजर आ रहा है। बहुत ही अच्छी तरीके से कैमरा टीम हमें नजर आ रही है। A1 पवन, पवन की स्लोअर वन गेंद घूमकर कटी हुई गेंद, गेंद मिडल स्टंप पर टप्पा खाकर ऑफ साइड पर निकल रही थी, गेंद इनसाइड एज लगी थी हुई और गेंद जाती हुई दायरे के अंदर 1 रन। अभिजीत गढ़गे विकेट कीपर की भूमिका में हमें नजर आते हुए। एक अच्छी संतुलित टीम है MK फाइटर्स, टीम ओनर मंगेश कोंजे इनकी ये टीम है। अपने टीम के प्रदर्शन से खुश रहे हैं, लेकिन जीत का तिलक लगाकर आई है टीम होटल श्री गणेश। फिर से आड़ा बल्ला सिद्धेश दंत आज आक्रामक तेवर में नजर आ रहे हैं। 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पर। बरोबर ना? ये A1 पवन छोटा था, अंडरआर्म में बहुत बढ़िया फील्डिंग किया करता था ये। इस बार घूमकर खेला है, पकड़ा है लेकिन जकड़ा नहीं है। आपण जर मराठीत म्हटलं तर चिंबोडा पकडला होता, पण त्याला काय टोपलीत टाकता आला नाहीये। अगदी खेकडा चावला आणि काय कुठल्या फलंदाजाला जीवनदान दिले हे मात्र आता येणार पुढचा काळ ठरवेल। कारण कोण होतं तिथं, कोण आहे फिल्डर? वेदांत, वेदांत ये तुमने क्या कर डाला, मैच छूटेगा या नहीं तो आने वाला वक्त ही बताया, लेकिन कैचेस विन द मैचेस। लोअर फुल टॉस और इस बार अपने बढ़िया स्ट्रोक में खेलते हुए सिद्धेश दंत के बल्ले से निकलता हुआ SD ब्रांडेड सिक्सर। रॉयल बुरमाली टीम में एक बढ़िया नींव रखी थी। 2 मैचेस उन्होंने लगातार गंवाने के बाद उनके द्वार बंद होते हुए इस बार एक टिप्पा गेंद जाएगी बाहर। एक टिप्पा नो डाउट, इस बार गेंद जाती हुई आउट ऑफ द आर्क, आउट ऑफ द पार्क, गेंद सीमा पार, चौका। पहले मैच में अगर देखते इन टीम के बल्लेबाजों को तो ऐसा लगते थी इनकी टीम है ही नहीं है, लेकिन जैसे ही एक जीत निकलकर सामने आई उनके बाद उनके हाथों में मानो शक्कर लगी हुई है। इस खराब विकेट कीपिंग के चलते चौका मिलता हुआ और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त। इस तीसरे ओवर के प्रायोजक थे अंकल नर्सरी और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के खेल के बाद बगैर किसी विकेट होटल श्री गणेश पहुंचे हैं 55 पर। डीजे खेल के बाद अब आने वाला समय में 6 गेंदों में अभी भी दोनों ही बल्लेबाज आक्रामक रंग में नजर आ रहे हैं। एक तरफ है गेंदबाजी का गब्बर तो दूसरी तरफ है बल्लेबाजी का बब्बर शेर सचिन पवार। तैयार सचिन पवार, इस बार फंसता हुआ शॉट लेकिन सेफ लैंड में आता हुआ सचिन पवार थोड़े से क्रैम्ड हुए हैं घूमते हुए गेंदबाजी मार्ग पर। रोशन अब तक 56 बराबर। फ्राइडे 4:29 हो चुके हैं। हमारे साथी कमेंट्रेटर श्रीयोग और अमित। पटक कर करने वाली गेंद, वाइट का इशारा आता हुआ। ऐसी गेंदें टेस्ट क्रिकेट में हमें ज़्यादा तौर पर नज़र आती है और अच्छा लगता है जब कोई गेंदबाज तेज़ गेंदें करती है। जब हमने RPL में खिलाया था हमारे जीत रोजारिया को जो सिद्धेश्वर में आए थे गेंदबाजी में,
हो, वाह भाई वाह, कमाल का शॉट, दे धक्का गे चक्का, गेंद जाती हुई सीधी स्क्वायर लेग के ऊपर से पैरेलल सिक्सर डीजे। क्लियरिटी, क्वालिटी, श्योरिटी के लिए फेच स्पोर्ट्स लाइव हमें नजर आती हुई बिल्कुल शानदार टेलीकास्ट उनका। वाइट का इशारा आता हुआ, लेकिन ये देखिए अब क्या हो रहा है कि एमके फाइटर्स ने फाइटिंग करना ही छोड़ दिया है कि क्या, ऐसा नजर आ रहा है। लेकिन लड़ाई से पहले आपको आपके शस्त्र नहीं डालने चाहिए, आखिरी तक लड़ाई लड़नी चाहिए आपको। फिर से एक बार लेग स्टिक के बाहर जाती हुई गेंद, वाइट का इशारा था वह अंपायर द्वारा। अंपायर भी ये कह रहे हैं कि ये 4 ओवर 4 घंटे की फिल्म की तरह लंबे जा रहे हैं। लेकिन होटल श्री गणेश के ओनर जो कि मैच ऑनलाइन देख रहे हैं वो है सागर मोरे, खुश होते हुए। फिर से पटकी हुई गेंद, गैप में है या फील्डर है, कोई फील्डर नहीं है, लेकिन पीछे आते हुए प्रोटेक्ट करते हुए इस गेंद को 2 रन। और इसी के साथ साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 66। सचिन खेलते हुए 40 रनों पर और सिद्धेश दत्त 19 पर। गेंदे शेष हैं, 3 गेंदे शेष। सिद्धेश दत्त, अगर ये स्ट्राइक सचिन पवार को मिलती तो सचिन पवार अर्धशतक बना सकते थे, लेकिन विकेट गिरता हुआ पहला सिद्धेश दत्त का पहला विकेट डाउन डीजे। हमारे दोस्त सुयोग और अमित जहाँ कहीं भी हो हमसे संपर्क करें। लेकिन अब मैच में रुझान स्पष्ट नजर आते हुए कि ये मैच तगड़ा रहेगा, क्योंकि अनुराग है, प्रथमेश, अभिजीत, केतन कड़ू। रनों की संख्या 66। ओह, झाड़ू शॉट, कमाल का ये शॉट, गेंद चरणों में तो जाएगी बाउंड्री के चरणों में, आते आते हैं छक्के के साथ किया है अपने स्कोर को ओपन। खिलाड़ी का नाम प्रणय सकपाल उर्फ डाकू। थैंक यू। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, डाकू डाकू डाकू, ओहो डाकू डाकू डाकू, कहां पर थे ये खिलाड़ी। कबड्डी में आक्रामकता, क्रिकेट में आक्रामकता, लगातार 2 गेंदे, 2 शानदार छक्के हैं। इनिंग की समाप्ति 4 ओवर के खेल के बाद रन बने हैं 78 और जीत के लिए 79 रनों की जरूरत 78 झाल्यात आणि 79 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजे एम के फायटर संघाला। आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, अमित आणि असेल शिवयोग आपल्या सोबत।
थँक्यू. उड्या मैदानाकडे जिथे येणारे 24 चेंडू, चला बॅटर पाठवा मैदानामध्ये जिंकण्यासाठी 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 80 धावांचे पाठलाग. त्याचबरोबर सन्माननीय सागरजी मोरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. तुमचं देखील सर स्वागत आहे. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये प्लीज. थोडं स्पीडअप करायचं आहे. सागर सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मगाच्या मॅचमध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील लगवले होते आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता अर्थातच प्रणय सपकाल डाकूने. आणि आता देखील त्यानेच बॅटिंग भरपूर चांगली केली आहे. म्हणजे जवळपास हरलेला सामना पुन्हा आपल्याकडे फिरवण्याची ताकद त्याने आपल्याकडे ठेवली. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगवले आणि अगदी सामना संपूर्णच टाकला होता. आणि मग या मॅचमध्ये देखील तशीच सुरुवात सचिन पवारने केली होती. सिद्धेश दंतने देखील चांगला स्टार्ट दिलं आणि मग प्रणय सपकाल मैदानामध्ये आले. त्यांनी देखील षटकार लगवले होते आणि मग 4 षटकाअखेर 79 धावा धावफलकार लागल्या. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मग तो पाठलाग करण्यासाठी 2 सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने प्रथमेश शिंदे आणि त्याच्या सोबतीला अनुराग मुसलेला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक गोलंदाजी मार्कवर वैभवला आपण पाहतोय. जोफ्रा गोलंदाजी मार्कवर वैभवला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस जर पाहिलं तर मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, पॉइंट, स्लाइस स्लिप, मिड विकेट, तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पहिलाच बॉल आउटसाइड जॉब स्टंप भरपूर चांगला होता परंतु पंच दंडित करतील. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येणे धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. वाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 80चा पाठलाग जरूर करायचा आहे परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगली कामगिरी प्रणय सपकालने केली आहे. षटकार चौकारांची भोळी भाषा पाहायला मिळाली होती. फ्लिक केला यावेळेस पडले परंतु चेंडूला अगदी सीमारेषा पलीकडे झाडलाय. चौकार आलाय प्रथमेश शिंदे यांच्या बॅटमधून. चौकार आला. या चौकार बरोबर धाव फलक जर पाहिलं तर 5 या आकड्यावर आपण पाहतोय. चांगला चेंडू यावेळेस परफेक्ट यॉर्कर. पहिल्या चेंडूवरती जे राहिलं होतं ना तेच काम आता मात्र वैभवने केलंय आणि सांगतोय देखील का हेच मला करायचं होतं. आधी वाईट जरूर आला होता परंतु माझ्याकडून जे राहिलं होतं ते मी आता मात्र पूर्ण करणार आणि ते कम्प्लीट देखील केलंय. म्हणजेच काय डॉट बॉल आलाय. कमबॅक पाहायला मिळालाय वैभव यांच्याकडून. लोवर फुल टॉस बॅटच्या आतली कडा फ्लाय स्लिपला भरपूर चांगली फिल्डिंग. धाव येत नाहीये. दडपण प्रेशर कारण की टार्गेट मोठं आहे ना. मग टार्गेट मोठं असलं तरी काय झालं फटकेबाजी करावी लागेल आणि ती ताकद ती क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. अर्थातच प्रथमेश शिंदे अनुराग मुसले दोन्ही चर्चेतले नाव आहेत. पाली क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी धुमाकूळ घातलाय या दोघांनी देखील. लोवर फुल टॉस यावेळेस लॉंग ऑफ खाली होतं. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. आलेल्या सर्व रसिका प्रेक्षकांचं मान्यवरांचं व सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण अगदी खचाखच सजलाय. यावेळेस लोवर फुल टॉस पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या वरतून आणखीन एक धमाका. दे धक्का घे चक्का. थँक्यू डीजे. 15 धावा धावफलकार लागल्यात. प्रथमेश शिंदे यांच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. शॉर्ट बॉल यावेळेस डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून धाडलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. आउटफील्ड फास्ट आहे.
भरपूर चांगली फिल्डिंग, तितके ताकदीने थ्रो देखील आलाय, फेकी केली आहे, 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. शतक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं संपुष्टात आलाय. शतक क्रमांक पहिलं संपलं बिनबाद 17 धावा, म्हणजेच काय येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 63 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 63 अजूनही करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण असंच काहीतरी समीकरण पाहिलं होतं, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या आणि मग तदनंतर सलग 5 षटकार देखील पाहिले होते. आणि मग तिथून सामना श्री गणेश हॉटेल श्री गणेश या टीमकडे गेलं होतं. मग या मॅचमध्ये तसं काही होईल का, किंबहुना आणखी वेगळं काही होईल का, असे अनेक प्रश्नचिन्ह क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित नेहमीच होत असतात. मग जिथे 18 चेंडू 63ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर स्विंग का सुलतान इचू येतोय गोलंदाजी मार्कवर. कधी इन कटर, कधी लेग कटर, कधी स्लोवर, कधी बाउन्सर, कधी यॉर्कर. ही खासियत आहे या गोलंदाजाची. प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची ताकद, व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. आणि मग त्यालाच आमंत्रित केलाय. इचूला आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. गोलंदाजी मार्कवर इचू राईट ऑन द ओव्हर द विकेटने. समोर अनुराग मुसलेला आपण पाहतोय. 17 लागले आहेत, अजून 63 करायचे आहेत. 80चा पाठलाग होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले प्रथमेश शिंदे याने. लेग कटर आधीच ओळखलं, लॉंग ऑनच्या वरतून लांबच लांब, दे धक्का घे छक्का. थँक्यू डीजे. अनुरागच्या बॅटमधून षटकार आला. इचू लेग कटरचा वापर केला होता, परंतु आधीच जाणलं होतं आणि मग तदनंतर एक मोठा धमाकाच पाहायला मिळाला. आधी शपल झाले, पुन्हा एकदा चेंडूला भिरकवून दिलाय. बिग 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 हिट. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. एकोणतीस धावा धावफळकर लागल्या आहेत. एकोणतीस धावा धावफळकर लागल्या. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. अनुराग मुसले मागील हंगामामध्ये भरपूरच चर्चेमध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीजचे बांड देखील भरपूर वेळा जिंकलाय हा खेळाडू आणि मग आता देखील तशीच बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगवल्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी दुणावला असेल या खेळाडूचं. नक्कीच सन्माननीय सागरजी मोरे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. जर इचूने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि नक्कीच पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. कुठेतरी विकेट मिळवावी लागेल, कमबॅक करावं लागेल गोलंदाज इचूला आणि मग तसंच काहीतरी घडेल का मैदानामध्ये. यावेळेस फटका फसला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. टिपलीचा एक कॅच. फलंदाज बाद. टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये दिलाय. फलंदाज अनुराग मुसले. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. बघा विनंती आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका कंप्लीट करायचे आहेत आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये घेतलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. आपण इथे टायमर लावलंय. विकेट आली आहे. जी आपण चर्चा करत होतो, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल किंबहुना पार्टनरशिप तोडावी लागेल, ते झालं मैदानामध्ये. इचूला विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर गेलाय. 29 या आकड्यावर केतन कडू डिवायडर मैदानामध्ये एंटर झालेत. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु आज संघाला गरज आहे कारण की एक मोठं टार्गेट इथे आहे ना. मग तो टार्गेट इथे कंप्लीट करत असताना तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि तिचं साजिश इथे मैदानामध्ये चालू झाली आहे. फिरवला लेग कटरचा वापर. समोरून चेंडूला वळण घेतला. मी मागाशीच म्हटलं होतं, स्विंग का सुलतान. कधी आतमध्ये, कधी बाहेर, कधी स्लोवर, कधी यॉर्कर, कधी बाउन्सर. व्हेरिएशन या खेळाडूकडे
आणि मग तेच पाहायला मिळालं. टप्पा पडतोय ना पडतोय, सरळ वळण घेतोय विकेट किपर सिद्धेश दंतचा भेद घेतोय. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? हो, टिपलीसाठी कॅच. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. येस, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने एफ एच स्पोर्ट लाईव्ह तुमचं देखील मनाच्या अंतर्गतापासून कौतुक करेल. भरपूर चांगली क्लिअरिटी आपण दाखवत आहेत. अगदी चेंडूवरची रेषांना रेष आपण दाखवत आहेत. भरपूर चांगले काम आमचे कॅमेरामॅन अर्थातच यश असेल, अजिंक्य असेल, भरपूर मेहनत त्या दोघांनी देखील घेतली आहे. तसेच आमचे ऑपरेटर देवेन सर तुमचं देखील कौतुक करेल. आमचे ऑपरेटर डीजे ऑपरेटर जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, असे आमचे डीजे ऑपरेटर अजय पाटील तुमचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर सर्व आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, रसिकांचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो उड्या मैदानाकडे, जिथे अभिजित गडगे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. इचू कमबॅक केलंय. पहिला 2 चेंडूवरती खराब चेंडू होते, तदनंतर मात्र काळ मंत्र दिलं आणि मग कमबॅक केलंय ना गोलंदाज इचूने. लेग कटर स्लाइस केलं. यावेळेस क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने डीप मधून धावतोय जरूर, परंतु सीमारेषा ओलांडतोय चेंडू. चौकार. येस, थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धाव्यांची अजूनही गरज आहे. अद्याप धाव फळकर धावा लागल्या 33 धावा धाव फळकर लागल्या. 12 चेंडू 47 ची अजूनही गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार आणि मग गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज आमंत्रित करायचा हे देखील पाहायचं आहे. जिथे वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक गोलंदाजी मार्कवर कुणालला आमंत्रित केलंय. अपकमिंग यंगस्टार मॅन फ्रॉम देऊळवाडा कुणालला आपण पाहतोय. कुणाल राऊत मॅन फ्रॉम देऊळवाडा, अपकमिंग यंगस्टार, भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. लहान वयामध्येच आपल्या नावाचा डंका या खेळाडूने पाल्य स्टुडंट क्रिकेटमध्ये लावलंय. पहिलाच बॉल, वाह काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. तितकी चांगली फिल्डिंग, परंतु वर थ्रो पाहायला मिळालं. बॅकअप मिळालं तिथे. इचू होता. धाव येत नाहीये, परंतु कुणालचं कौतुक करेल. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकलाय. समीकरण पुन्हा बदललं. लोवर फुल टॉस. यावेळेस बॉलिंग स्वीपचा प्रयत्न. चेंडू आउट ऑफ द पार्क. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकार. तर यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लोवर फुलटॉसच गेला आणि मग तदनंतर प्रथमेश शिंदे बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार येतोय आणि मग 10 चेंडू 41 ची गरज असताना आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा तमाशा दिलाय. दे धक्का घे चक्का. थँक्यू डीजे. सन्माननीय सागरजी मोरे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. जर विकेट मिळवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉवरफुल लॉंग ऑनच्या वरतून तडाखा दिलाय. सलगचा 3रा षटकार.
चेंडू आणि 29 करायचे आहेत. अद्याप धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 51 धावा फलकार लागल्या आहेत. 8 बॉल 29 ची गरज आहे. सलग जर पाहिलं तर तिसरा षटकार आलाय, परंतु जर आपण टायमिंगचा देखील विचार करायचा आहे. चार चेंडूचा खेळ झालाय, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट मिळवावी लागेल, कुठेतरी पार्टनरशिप तोडावी लागेल, कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू यावेळेस कमबॅक जो होताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचचं समीकरण बदलतोय. यावेळेस जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळालाय, म्हणजे 3 षटकार लगवल्यानंतर कमबॅक देखील केलाय गोलंदाज कुणालने. शॉर्ट बॉल फटका फसला की काय, परंतु ताकद नचाकत सौंदर्य पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या वरतून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. उळ्या मैदानाकडे निर्णायक शतक आहे. सचिन पवारने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. 6 बॉल 23 ची गरज, कंपल्सरी चेसिंग. आजच्या दिवसामध्ये सर्वच सामने हाय व्होल्टेज झालेत विनू. प्रत्येक सामना आज हाय व्होल्टेज झालाय. आता देखील तसंच झालंय. 6 बॉल 23 करायचे, शेवटच्या चेंडूवर तर सामना जाणार. अभिजित गडगे स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल सचिन पवार राईट एम द ओव्हर द विकेटने आलेत. पहिला बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. इचू येतोय का, परंतु यावेळेस चेंडू काय घडलंय. आमचा कॅमेरामॅन यशला मान वंदना देणारा षटकार पाहायला मिळालाय. यश थँक्यू डीजे. यश मिळेल का हे देखील पाहायचंय. 5 बॉल 17 ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. पॉवरफुल, ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अनुभव आणि अनुभव इथे मैदानात दाखवतोय. गेले 15-16 वर्ष याच मैदानावरती मी खेळलोय, याच मैदानावरती मी मोठा झालोय. मग माझ्या संघाला मी विजय का नाही मिळवून देणार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. सामना पुन्हा एकदा बदललाय. 4 बॉल 11 ची गरज. या हा 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 वाह, अफलातून फंटास्टिक शॉट. षटकार.
आता मात्र समीकरण पुन्हा बदललं. येणारे 3 बॉल आणि 7 धावांची गरज. जिथे 80 धावांचं टार्गेट होतं आणि तो टार्गेट चेस करत असताना गोलंदाजी कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळाली का, असे अनेक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये उपस्थित झालेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. परंतु जर पाहिलं तर पतू शिंदे ज्याने 12 चेंडूमध्ये 40 धाबा केल्यात, परंतु अभिजित गडगे मैदानामध्ये आले 4 चेंडूमध्ये 20 धाबा त्यांनी देखील केल्यात. अफलातून बॅटिंग. 12 चेंडू 40चा सामना केलाय अर्थातच पतू शिंदे. तदनंतर अभि गडगे आपण पाहतोय 4 बॉल 20 केल्यात. म्हणजे अजूनही सामना जर पाहिलं तर 3 बॉल 7ची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू जर टाकला ना, मॅचचं समीकरण बदलू शकतं. विकेट मिळवली तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. ती ताकद सचिन पवारकडे आहे. चांगला चेंडू इन कटर पाहायला मिळाला. टप्पा पडतोय ना पडतोय, सरळ विकेट किपर कडे चेंडू जातोय. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 2 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूने अभिजित गडगे, दुसऱ्या बाजूने सचिन पवार. 2 चेंडू 7 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल यावेळेस पुल केलाय. चेंडू चाललाय. पंच कळवतायत षटकार येतोय म्हणजे स्कोर इज लेवल. जर पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 1 ची गरज. शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलवर अगदी तुटूनच पडला होता अभिजित गडगे. या ओव्हर मधील जर पाहिलं तर तिसरा षटकार आहे. 1 चौकार देखील या ओव्हर मध्ये आला. 1 डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. आता मात्र जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय घडणार. विनू म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आणि तसंच घडलंय मैदानामध्ये. रितेश साठे म्हटलं होतं शेवटच्या चेंडूवरती सामना जाणार आणि तसंच झालंय ना. 1 बॉल 1 ची गरज. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑन च्या वरतून आणखीन 1 तडाखा. षटकार. सामना पराभव होताना पाहायला मिळालाय. ऑटो श्री गणेश, सिद्धेश जनता आणि टीम कंपनी हार्डलक भरपूर चांगलं खेळलात, परंतु गोलंदाजीची कमी फार कमी जाणवली. खऱ्या अर्थाने योग्य टप्पे पाहायला मिळाले नाहीत. भरपूर शॉर्ट बॉल अगदी समोरच होते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अभिजित गडगे. 7 बॉल 32ची खेळी केली आणि सामना आपल्या बाजूने जिंकवला. चला टॉससाठी देखील यायचंय. अभिजित गडगे आपणास विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय. सन्माननीय आर्या शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय पतू शिंदेसाठी. त्याचबरोबर आमचे मित्र एक टीमचे ऑनर मंगेश कोंडे यांच्याकडून अभिजित गडगे यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज टॉससाठी यायचं आणि पतू शिंदे यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला टॉससाठी पाठवा पतू. लगेच आपण देखील यायचंय. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती आहे लगेच टॉससाठी या. चला टॉससाठी या प्लीज.